व्यवसाय करताना जेव्हा विस्ताराचा म्हणजेच एक्सपान्शनचा विचार येतो तेव्हा कंपनीत कर्मचारी घ्यायचे की कामं आउटसोर्स करायची याबाबत गोंधळ असतो. पण कामाच्या वाढत्या ऑर्डर्स बघता याला पर्याय राहत नाही. अशा वेळी व्यावसायिक म्हणून निर्णय कसा घ्यायचा? फुल टाईम एम्प्लॉई घेणं किंवा कामं आउटसोर्स करण्यातले फायदे कोणते? तसंच हे करताना काय काळजी घ्यायची याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी CA अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करते आहे. बिझनेस एक्सपान्शन करताना टीम बिल्ड नेमकी कशी करावी, कोणत्या गोष्टी आउटसोर्स कराव्यात, कोणत्या गोष्टी विकत घ्याव्यात, याविषयी चर्चा करणार आहोत आपण या एपिसोडमध्ये. माझ्यासोबत आहे निरंजन मेढेकर, फाउंडर साऊंड्स ग्रेट LLP. हॅलो अर्पिता, आपण आज काय म्हणू शनिवारी सकाळ सकाळ भेटलेलो आहे आणि विषय अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे मूड जरी विकेंडचा असला तरी बिझनेसच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा विषय आहे. तर त्याच्यामुळे मलाही खूप उत्सुकता आहे. आपण सुरू करूया आजच्या एपिसोडला. व्यवसाय सुरू करून 1.5-2 वर्ष झाली आहेत. ऑर्डर्स वाढत आहेत. अशा वेळी मशिनरी विकत घेऊ की रेंटनं घेऊ असा प्रश्न अनेक व्यावसायिकांना पडत असतो. म्हणजे ज्यांचं प्रोडक्शन युनिट आहे त्यांना. तर काय सांगशील तू? निरंजन, हा ना खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे तू सुरुवात करताना असं म्हणालास की 1.5-2 वर्ष झाली आहेत, पण व्यवसाय सुरुवातीला सुद्धा व्यवसायाच्या हा प्रश्न असतो किंवा कधी कधी काही वेळानंतर हा प्रश्न सुद्धा येतो. तर हे संपूर्णपणे बिझनेसच्या प्रकारावर अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारच्या व्यवसायात आहात किंवा नुसतं प्रोडक्शन किंवा गुड्समध्ये जे काम करतात त्यांना नुसतं नाही येते, सर्व्हिसेससाठी पण अवलंबून आहे. म्हणजे एखादी पॅथॉलॉजी लॅब असेल, त्याला खूप मोठा सेटअप लागतो मशिनरीचा, किंवा झेरॉक्स सेंटर, तर त्याला सुद्धा सेटअप लागतात. तर अशा वेळेला ना बरेचदा मशिनरी विकत घेऊ का मी रेंटवर आत्ता घेऊ आणि बिझनेस करू असा प्रश्न पडतो. तर ह्याच्या मागे ना सगळ्यात पहिल्यांदा विषय असतो की पैसे, म्हणजे कॅश आउटफ्लो किती होणार आहे, किती पैसे मला द्यावे लागणार आहेत आणि ते देण्याची माझी ताकद आहे का. म्हणजे नुसती माझी ताकद नाही, बँक लोन वगैरे बाकी सगळ्या गोष्टी जोडून त्यांची जुळवाजुळव करून मला हे सगळं जमणार आहे का, हे सगळा पहिल्यांदा विचार करतायत. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की मशिनरी विकत का रेंट, म्हणजे बाय ऑर रेंट, हे जो क्लासिक जे डायलेमा आहे. डायलेमा आहे तो कसा सोडवायचा. तर सगळ्यात काही प्रश्न आधी स्वतःला विचारायचे की आपल्याला ही जी मशिनरी लागणार आहे ती सतत लागणार आहे का काही स्पेसिफिक कारणापुरती लागणार आहे. म्हणजे आता इव्हेंट प्लॅनर असतात, तर ते रेंटवरच गोष्टी घेतात, कारण त्या इव्हेंट पुरतीच ती गोष्ट त्यांना हवी असते. पण काही मशिनरीज, काही इक्विपमेंट्स ते विकत घेतात. सो आपल्याला जी गरज आहे, आपली जी गरज आहे ती बेसिकली कंटिन्युअस आहे का स्पेसिफिक गरजेपुरती, स्पेसिफिक प्रोजेक्टपुरती, हे आधी समजून घ्यायचं. जर ती स्पेसिफिक असेल तर रेंटवर घेणं कधीही चांगलं. राईट. इथं मी थोडंसं इंटरप्ट करतो. बऱ्याच नवीन व्यावसायिकांचा अप्रोच असा असतो की आधी ना आपण मस्त सेटअप करू, लोकांना बघूनच वाटलं पाहिजे की आपल्याकडे यावं, आपल्याकडनं कामं करून घ्यावीत आणि मग ऑर्डर्स येतीलच आपोआप. तर हा दृष्टिकोन मग या बाबतीत थोडासा चुकीचा ठरू शकतो. नाही, अशा दृष्टिकोनातनं बघण्यापेक्षा असं बघितलं पाहिजे की आधी आपण रंगीत तालीम करूया, रेंटवर गोष्टी घेऊ, त्या गोष्टी कशा वर्कआउट होत आहेत ते बघू. काही वेळ म्हणजे 6 महिने, वर्षभर या गोष्टी अशाच चालवू आणि मग आपण विकत घेण्याचा विचार करू. तोपर्यंत आपण बऱ्यापैकी मॅच्युअर झालेलो असतो. काय मार्केटमध्ये हवंय आणि त्याला लागणारा सेटअप काय आहे ह्याचा पूर्ण अंदाज आलेला असतो. म्हणजे मी एखादी गोष्ट तयार केली, सगळं केलं आणि नंतर अंदाज आला की अरे याला तर डिमांड नाहीच आहे, मग ह्या सगळ्या मशिनरीचं करायचं काय. सो हा विचार एकदम की मस्त एकदम भारी सेटअप करतो आणि मगच माझ्याकडे कस्टमर येईल किंवा कस्टमरची रांग लागेल, असा विचार करण्यापेक्षा असा केला पाहिजे की आपण आधी ट्रायल्स घेऊ, कमी इन्व्हेस्टमेंट, कमी अडकायचा प्रयत्न करू. आपले जितकं मोकळे असू, जितकी फ्लेक्झिबिलिटी आपल्याला मिळेल तेवढी गोष्ट चांगली. शिवाय ना विकत घेण्याचे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. म्हणजे एकतर तुमचे फंड्स ब्लॉक होतात. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, मेंटेनन्सची जबाबदारी तुमच्यावर. सगळ्यात महत्त्वाचं, जर ती गोष्ट टेक्नॉलॉजी बेस असेल तर जर टेक्नॉलॉजी बदलली तर तुम्हाला अपग्रेड करावं लागेल स्वतःला. त्याचे फायदेही आहेत. म्हणजे तुमच्या बॅलन्स शीटवरती ॲसेट दिसणार आहे, तुमचा पूर्णपणे कंट्रोल असणार आहे त्या ॲसेटवर. पण हेही बघा की आत्ता तुमच्या बिझनेसची स्थिती आहे का ते सगळं करण्याची. अदरवाईज फ्लेक्झिबिलिटी निवडा, रेंटवर जावा आणि रेंट मॉडेल हे काही काळ वापरून
मग तुम्ही विचार करा की विकत घेऊ का नको. असं खूप जण करतात. म्हणजे आपण खूप मोठी-मोठी उदाहरणं पण बघू शकतो. टेक्नॉलॉजी बेस्ड कंपन्या असतात. जसं पॅथॉलॉजी लॅब वगैरे. ते लोकंसुद्धा सुरुवातीला रेंटवर किंवा दुसरा सेटअप आहे तसा रेंटवर वापरतात आणि करून बघतात ट्रायल्स. किंवा Twitterसारख्या कंपन्या सुरुवातीला त्यांनी रेंटवरच काही गोष्टी घेतल्या. माझ्या माहितीत कितीतरी कंपन्या आहेत, ज्यांचं लॅपटॉप जी मेन ॲसेट आहे त्यांच्या कंपनीसाठी, त्या रेंटवर ते घेतात. हो. आणि काही काळानंतर मग स्वतःचे लॅपटॉप हळू-हळू प्रोक्युअर करायला लागतात. त्याच्यामुळे त्यांच्या बिझनेसला एक प्रकारची स्टॅबिलिटी आलेली असते तोपर्यंत. सो कधीही प्रेफरन्स रेंटनेच किंवा बाय असं नको. तो आपल्या व्यवसायाचं स्वरूप, बाजारामधली तुमच्या व्यवसायाला असलेली मागणी आणि तुमची आत्ताची परिस्थिती म्हणजे आर्थिक परिस्थिती यात सगळ्यांचा विचार करून घेतलेला बरा. ओके. हाच प्रश्न म्हणजे जो इक्विपमेंट किंवा मशिनरी बाबतीत आहे, तोच ऑफिसच्या बाबतीतही बऱ्याचदा येतो, की आपलं स्वतःचं ऑफिस असावं, असं प्रत्येक व्यावसायिकाचं स्वप्न असतं. तर ऑफिसही रेंटनं घ्यावं का रिमोट वर्क करण्याला प्राधान्य आजच्या काळात द्यायला हवं? निरंजन, करोनानंतर तर वर्क फ्रॉम होमचं कल्चरच आलंय. म्हणजे तो पेवच आहे तो आता सध्याचा. खरंय. म्हणजे वर्क फ्रॉम होममुळे झालेले फायदे कंपन्यांच्या दृष्टीने बघायचे झाले, तर त्यांना सेटअपमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला लागलेली नाही. अगदी छोटंसं कॉर्पोरेट ऑफिस घेऊन सुद्धा त्यांचं काम होतंय किंवा अशी लोकं जी कंपल्सरी त्या ठिकाणी पाहिजेत, अशा लोकांनाच ते ऑफिसमध्ये बोलवतात आणि बाकी सगळे वर्क फ्रॉम होम करतात. ह्याचे खूप फायदे होतात बिझनेस म्हणून. एकतर तुमचे ऑपरेशनल कॉस्ट, रेंट, त्याच्यानंतर मेंटेनन्स कॉस्ट ह्या गोष्टी ना कमी होतात किंवा त्या कधी-कधी तर नाहीच राहत. कारण मी असे खूप बिझनेस बघितलेत, की त्यांचं सेटअप पुण्यात आहे आणि त्यांचे एम्प्लॉईज मुंबईत आहेत, बंगलोरमध्ये आहे. सो प्रत्येक ठिकाणी त्यांना ऑफिसचा खर्च नाहीये. एका ठिकाणी म्हणजे पुण्यातच जो काही असेल तो खर्च. पण ना हे डिसिजन घेताना ना तुमचा व्यवसायाचा प्रकार फार महत्त्वाचा आहे. म्हणजे जर माझं हॉटेल अशा कॅटेगरीमधला बिझनेस असेल, तर मी ते वर्क फ्रॉम होम नाही देऊ शकत माझ्या एम्प्लॉईजना. माझे एम्प्लॉईज तिथे रोज हॉटेलमध्ये आले पाहिजेत, त्यांनी काम केलं पाहिजे, ग्राहकांना सेवा दिल्या पाहिजेत. सो हे पूर्णपणे तुमच्या व्यवसायावर अवलंबून आहे. पण एखादं प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर कंपनी आहे, तर त्यांना वर्क फ्रॉम होम चालेल. त्यामुळे असं अगदी डिस्टिंक्शन नाही करता येणार, की वर्क फ्रॉम होमच घ्या किंवा रेंटिंग पाहिजे. तर तुम्ही हे बघा, की एम्प्लॉईज एकत्र काम केल्यानं त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढतीये का? आणि ती इंटरॅक्शन, वन टू वन त्यांचे मीटिंग्ज याच्यामुळे तुम्हाला फायदे होतायत का? नाहीतर मग ती कॉस्ट बर्डन होईल तुमच्यावर. सो कॅश फ्लोचा विचार करा. तुमची फ्लेक्सिबिलिटी कशी आहे त्याचा विचार करा. शिवाय तुम्ही जर रेंटवर ऑफिस घेतलं तर तुमच्यावर लिमिटेशन्स येणार आहेत. म्हणजे मी जर पुण्यात ऑफिस घेतलं तर मला पुण्याच्या आसपास भागातलेच एम्प्लॉईज घेता येणार आहेत. व्हेअरएज जर मी वर्क फ्रॉम होम कल्चर सारख्या गोष्टी डेव्हलप केल्या, तर मला योग्य व्यक्ती, मग तो अमेरिकेत का असेना, मला त्याला हायर करता येणार आहे. करेक्ट. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा वर्क फ्रॉम होम या गोष्टी मी ऑप्ट करणार आहे किंवा अडॉप्ट करणार आहे, तेव्हा मला टेक्नॉलॉजी वाईज खूप अपग्रेड करायला लागणार आहे स्वतःला. सर्व्हर्स, त्याच्या स्पेस, माझ्या प्रत्येक एम्प्लॉईकडे पर्टिक्युलर इंटरनेट पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मला मॅनेज करायला लागणार आहेत. सो त्याचेही प्लस आहेत आणि रेंटिंगचेही प्लस आहेत. सो आपल्याला जे बेस्ट मॉडेल वाटतं ते घ्यावं. खरंय. म्हणजे एकच एक उत्तर नाहीये, पण दोन्हीचे फायदे तोटे हे आहेत. म्हणजे जर टीम वर्क हा जर तुम्हाला क्रुशल असेल खूप मुद्दा, तर ऑफिस असणं कधी पण चांगलं. पण रिमोट वर्कनी तू म्हणलं तसं फक्त पुणे, मुंबई तुम्ही ज्या शहरात आहात, तेवढंच डिस्ट्रिक्ट न राहता तुम्हाला ग्लोबल एक सिनारिओ किंवा अप्रोच मिळू शकतो आणि एम्प्लॉईजही तुम्ही बाहेरचे घेऊ शकता. आता मुद्दा असा येतो की कामाचा व्याप जसा वाढतो कुठल्याही बिझनेसचा, तसा फुल टाईम एम्प्लॉई घ्यायचे की कामं आउटसोर्स करायची, हा पण एक अतिशय मोठा तिढा होऊन बसतो. तर तू काय सांगशील याच्यावर? एस्पेशली जर छोटा बिझनेस असेल खूप तर? निरंजन, हा प्रश्न आहे ना, तो प्रत्येक एंटिटीला येतो. तुम्ही सर्व्हिस बिझनेस असाल, गुड्स असाल, ट्रेडिंग असाल. बरेचदा जे फाउंडर असतात ते येतात आमच्याकडे आणि म्हणतात, की आता ना मी 4 आधी कॉन्ट्रॅक्ट करत होतो, आता 8 करतोय. पण आता माझ्याकडे आणि डिमांड आहे. मला एम्प्लॉयी घ्यावा असं वाटतंय. पण मी पगार देऊ शकेन की नाही? आणि मला खरंच गरज आहे की नाही तेच कळत कळत नाही. नाहीये. हो. तर मग ॲक्चुअली ना, तो जो फाउंडर असतो त्याला बर्डन असतं, की ह्याची सॅलरी आपण पे करू शकू का नाही? म्हणजे फायनान्शियली नाही, पण ती जी कमिटमेंट आहे ना, त्यासाठी तो विचार करत असतो, की हां, मला हे माहिती आहे, की आउटसोर्स केल्यावर मला एवढीच रक्कम द्यायला लागेल किंवा किंबहुना थोडी जास्तच द्यायला लागेल. पण मी जर त्याला हायर केलं, तर त्याला मी एंगेज करू शकेन का?
आणि तो जर सोडून गेला तर काय? सो असे 3-4 प्रश्नांसाठी त्याचे मेन ते उत्तरं तो शोधत असतो. तर हे जे आहे ना आउटसोर्स किंवा फुल टाईम एम्प्लॉयी किंवा इन हाऊस एम्प्लॉयी ह्याचे ना आधी पॅरामीटर्स लक्षात घेऊ. जेव्हा आपण एखादी गोष्ट आउटसोर्स करतो, तेव्हा त्या गोष्टीमध्ये आपला विचार असा असतो, की ज्याला कोणाला आउटसोर्स केलंय तो त्याच्यातला एक्सपर्ट आहे. त्याच्याकडनं माझ्या काय अपेक्षा आहेत हे क्लिअर आहे आम्हाला दोघांना. त्या रिलेटेड टाईम कमिटमेंटच्या पण क्लॅरिटी आहेत आमच्याकडे आणि फायनान्शियल कमिटमेंट. सो ह्या जेव्हा गोष्टी येतात, तेव्हा माझं असं असतं, की आउटसोर्स केलं ना आता त्याची जबाबदारी. हां, कंट्रोल माझे आहेत, पण त्याने काम करणं अपेक्षित आहे. त्यामुळे मी माझं पूर्ण लक्ष माझ्या मूळ बिझनेसवर केंद्रित करू शकते. म्हणजे मला त्या गोष्टींचा विचार करायची गरज नाही, की तो आलाय का? मग तो आज आजारीच नाहीये ना? या गोष्टींचा विचार करायची गरज नाही. तर काही-काही वेळेला मोठ्या कंपन्यासुद्धा आउटसोर्स प्रेफर करतात. म्हणजे मी बघितलेत मोठ्या-मोठ्या कंपन्या म्हणजे अगदी विप्रो, इन्फोसिससारख्या कंपन्यासुद्धा त्यांचे पेरोल आउटसोर्स करतात किंवा त्यांची सिक्युरिटी सिस्टम जी असते ती आउटसोर्स केलेली असते. त्यांचं हाउसकीपिंग आउटसोर्स केलेलं असतं. बरेच वेळेला काही कंपन्या त्यांचा आय-टी सपोर्ट पण आउटसोर्स करतात. पण हे सगळं करत असताना हे लक्षात घ्यायला पाहिजे, की या सगळ्याचा तुमचा नियंत्रण तुमचं किती आहे या सगळ्यावर. खरंय. म्हणजे म्हणजे अल्टिमेट कंट्रोल तुमचा आहे ना. त्याच्यानंतर तुमच्या व्यवसायाच्या स्ट्रॅटेजीज तुम्ही आउटसोर्स नका करू. म्हणजे तुमचे मुख्य निर्णय जे आहेत किंवा व्यावसायिक गुपितं जी आहेत, ती आउटसोर्स करू नका. कारण त्याच्यामुळे तुम्हाला फायदा नाही होणार आहे. सो तुम्ही काही गोष्टी तुमच्याकडेच ठेवल्या पाहिजेत, ज्या इन हाऊस आहेत. खास करून आम्ही असं सांगतो, की तुमची कोर बिझनेस स्ट्रॅटेजीची टीम आहे. म्हणजे मार्केटिंग, ऑपरेशनल हेड्स ते सगळे इन हाऊस असलेले असायला हवेत. आर-एन-डी टीम म्हणजे जी रिसर्च करणारी टीम आहे, ती सुद्धा इन हाऊस असायला पाहिजे. आणि जी लोकं लीडरशिप रोलमध्ये आहेत कंपनीच्या, ती सुद्धा ऑन रोल असलेली पाहिजेत. त्या व्यतिरिक्त आम्ही ओव्हर अँड अबाव हे रेकमेंड करतो, की तुमची जी सेल्स टीम आहे, ती जी फायनलाईज करणार आहे सेल, त्याचे जे मुख्य पॅरामीटर्स आहेत, जे डिसिजन मेकर आहेत, ते सुद्धा इन हाऊस असलेले पाहिजे. कुठल्याही कंपनीचा ना सेल्स एरिया जो आहे, तो सगळ्यात क्रिटिकल असतो आणि तो सगळ्यात महत्त्वाचा आहे, जिथून तुम्हाला तुमचे तिकीट्स मिळणार आहेत, तुमचे पैसे सुरू होणार आहेत. त्यामुळे तो आउटसोर्स करू नका. त्याचा एक भाग आउटसोर्स करू शकता, म्हणजे कॉल सेंटरसारखं, की लीड जनरेट करणं, ते आउटसोर्स करता येईल. सो आउटसोर्स करा किंवा एम्प्लॉयी, पण एक लक्षात ठेवा, की तुमची व्यावसायिक गुपितं तुमच्याकडेच राहतील. आता ह्याचं एक क्लासिक एक्झाम्पल म्हणजे कोका-कोला कंपनी. कोका-कोला कंपनीचं संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग आउटसोर्स केलंय. पण व्यावसायिक गुपित म्हणजे जे मेन फॉर्म्युला आहे कोका-कोलाचा, तो अजूनही त्यांच्या लीडरशिप टीमकडे आहे. तो अजूनही क्रॅक झालेला नाही. हो. हं. सो त्यांनी आउटसोर्स आणि इन हाऊस असं अशा गोष्टींचा त्यांनी छान बॅलन्स केलाय. खरंय. हे तुमचं जे सिक्रेट रेसिपी आहे, ती आउटसोर्स जर झाली तर मग सगळं संपू शकतं आणि मग बिझनेसला तसा अर्थ राहणार नाही, कारण त्याचं कॉपी होण्याची शक्यता खूप वाढेल. त्यामुळे ही काळजी नक्की घ्यायला पाहिजे. पण तू आत्ता बोलताना जशी म्हणलीस, की कामं आउटसोर्स केली की बऱ्याचदा त्यावरचा कंट्रोल जातो का? आणि हे टाळण्यासाठी काय करायचं? एकदम यक्ष प्रश्न आहे हा. म्हणजे आउटसोर्स केलं तर नक्कीच तुमचे कंट्रोल कमी असणार आहेत. जेव्हा इन हाऊस एम्प्लॉयी व्हर्सेस आउटसोर्स असं जेव्हा आपण विचार करतो. म्हणजे मी आता म्हटलं तसं, की आउटसोर्स करताना व्यवसायाचे मेन कंट्रोल्स आपल्याकडे राहतील असं बघा. म्हणजे आपण बघतो, की हॉटेल्स जे आहेत रेस्टॉरंट्स, ते लोकं कुकिंग त्यांचं इन हाऊस असतं. पण डिलिव्हरी आउटसोर्स केलेली असते. सो कुठले ऑपरेशन आउटसोर्स करायचे ना, ते पक्कं माहीत असलं पाहिजे आणि कशाप्रकारे. सो आपल्या अपेक्षा काय आहेत समोरच्या व्यक्तीकडनं हे स्पष्टपणे मांडता आलं पाहिजे. म्हणजेच त्याला स्कोप ऑफ वर्क म्हणतो आम्ही. तर तो स्कोप ऑफ वर्क समोरच्याला नीट समजावून सांगता आलं पाहिजे, की हे तुझ्याकडनं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रोटेक्शनसाठी एन-डी-ए म्हणजे नॉन डिस्क्लोजर ॲग्रीमेंट साइन करून घेऊ शकता. त्याच्यानंतर सर्व्हिस लेव्हल ॲग्रीमेंट्स पण साइन करता येतात. हे डॉक्युमेंटेशन प्रॉपर साइन करून तुम्ही पुढे जाऊ शकता. कॉन्फिडेन्शियलिटी क्लॉज पण आपण बघतो बरेच ठिकाणी, की गोपनीयतेचा करार असतो बरेच ठिकाणी. त्यानंतर हे सगळं करून सुद्धा तुम्ही तुमचे कंट्रोल आहेत का असं म्हणू नाही शकत. तर त्याचं वेळोवेळी तुम्ही पॅरामीटर्स त्याचे चेक केले पाहिजे. तपासा, की जे काही चाललंय ते अपेक्षेप्रमाणे चाललंय ना. जर त्याच्यात काही बदल करायचे असतील तर ते ताबडतोब कळवा. म्हणजे त्याचे रेग्युलर ऑडिट्स करा.
त्याच्यानंतर तुम्ही ज्या एजन्सीला हे सगळं देताय, आउटसोर्स करताय, त्या एजन्सीचं नक्की गुडविल काय आहे? त्यांची मागची काही हिस्ट्री आहे का? त्यानंतर जी लोकं त्या एजन्सीच्या थ्रू तुमच्यासाठी काम करणार आहेत, ती लोकं तेवढी स्किलफुल आहेत ना? का राईट. त्यांच्याकडेच स्किल नाही आहेत आणि ती एजन्सी काहीतरी बेसिक काम करणार आणि मग तुम्हाला देणार? तर असं नको. तर ॲक्चुअली जो व्यक्ती काम करणार आहे, तो पण त्याची पण काय क्वालिफिकेशन्स आहेत? तो मॅच होतोय ना आपल्या स्किल सेटशी? हे बघा. त्याच्यानंतर हे सगळं करताना तुम्हाला जर काही प्रोटेक्शन्स हवे असतील म्हणजे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स, पेटंट्स, तर ते वेळोवेळी फाईल करत राहा. त्याच्यामुळे तुम्ही एक पद्धतीचं कंट्रोल ठेवू शकता. आता ह्याचं एकदम छान एक्झाम्पल म्हणजे माझा समजा प्लॉट आहे आणि त्याच्यावर मला एखादं छान घर उभारायचंय. तर मी काही कन्स्ट्रक्शन करायला जाणार नाही. तर मी एखाद्या एजन्सीला ते आउटसोर्स करेन. तर ह्याचा अर्थ असा का, की आता तू कर हे, काय करायचं तसं कर, मला घर हवंय, असं नाही आपण देत. बरोबर. तर आपण हे बघतो, की मी सांगेन तसं हा काम करतोय आणि वेळोवेळी जाऊन तपासतो पण आपण, की अरे आज काय स्लॅब हे करतोयस का, मी येतो बघायला. तर तशा पद्धतीने ते ठेवा. म्हणजे तो बॅलन्स राहील, की काम त्याच्याकडनंच करून घ्यायचंय, पण तो कसं करतोय हे वेळोवेळी बघा. त्याचे ऑडिट्स करा. राईट. अर्पिता, मला सांग की नवीन सेवा उत्पादनं आणण्यासाठी इन हाऊस स्पेशालिस्ट अपॉइंट करावा का फ्रीलान्सर्स बघावेत? निरंजन, हा पण प्रश्न बरेच जण विचारतात, की मला नवीन गोष्टी करायच्या आहेत. कारण मला मार्केट एक्सपान्शन करायचं आहे किंवा मला कस्टमर बेस वाढवायचा आहे माझा. तर मग मी हे ट्रायल्स करणार आहे. तर मग मी एम्प्लॉयी घेऊन ते बर्डन घेऊ किंवा एम्प्लॉयी घेऊन त्याच्या कमिटमेंट्स सगळ्या फुलफिल करू का फ्रीलान्सरच बघू? पण फ्रीलान्सर बघितला तर माझं आयडिया त्याला कळणार आहे. सो हा पण प्रश्न खूप जणांना पडतो, की काय करू? फ्रीलान्सर घ्यावेत का नाही? तर ना, हे सगळ्यात पहिल्यांदा हे बघायला पाहिजे, की व्यवसायाचा टप्पा कोणता आहे माझा? म्हणजे जर सुरुवात असेल, तर फ्रीलान्सर घेतलेले बरे. म्हणजे बिझनेसची सुरुवातच आहे. तर मग फ्रीलान्सर घेतले तर काय होईल? तर त्यांचं जे एक्सपर्ट आहेत त्या एरियातले, ते त्यांचा स्किल सेट आपल्याला वापरता येईल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या कोर बिझनेस ॲक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित करता येईल. पण व्यवसाय जसा-जसा जम धरायला लागेल, जसं-जसं त्याची स्टॅबिलिटी एस्टॅब्लिश व्हायला लागेल, तसं-तसं स्वतःची टीम तयार करा. मी असं म्हणणार नाही, की अचानकपणे तुम्ही फ्रीलान्सरना स्टॉप करा आणि तुम्ही एकदम 50 जणांची टीम हायर करा. तर तुम्ही हळू-हळू पावलं उचला. आधी 5 मग 5 असं करत तुमची टीम अशी करा, की फ्रीलान्सरची गरज लागणार नाही. आणि फ्रीलान्सर्सचं जे काही असेल, ते कमिटमेंट ज्या काही आहेत, त्याचे कंट्रोल पुन्हा तुम्ही तुमच्याकडेच ठेवा. फ्रीलान्सर जो कोणी अपॉइंट केलाय तुम्ही, त्याचे आणि तुमचे वेव्हलाईन्स मॅच होतायत ना? तुमच्या कमिटमेंट्स आणि त्याच्या कमिटमेंट्स मॅच होतायत ना? कधी-कधी हायब्रिड मॉडेल पण असतं. म्हणजे माझ्याकडचे 4 एम्प्लॉयी फ्रीलान्सरच्या थ्रू मी वापरणार. एम्प्लॉयी माझेच आहेत, पण फ्रीलान्सर्स त्यांना इन्स्ट्रक्शन देणार. तर त्यावेळेला सगळं हे मॅच होतंय ना एकमेकांशी. म्हणजे इन हाऊस एम्प्लॉयी, त्यांच्या कमिटमेंट्स आणि फ्रीलान्सर देणारा आउटपुट हे सगळं मॅच होतंय ना बघा. तुम्हाला स्केल करायचा आहे तुमचा बिझनेस. तर स्केल करताना एक्झॅक्टली जे काही आउटपुट मिळणार आहे, ते काय आहे ते बघा. म्हणजे बरेचदा असं होतं, की एखादा बदल करायचा आहे बिझनेसमध्ये, तर तो इन हाऊस टीम पटकन बदल करते. फ्रीलान्सरला आधी ते समजावून सांगायला लागतं. मग तो फिजिबिलिटी चेक करणार आणि मग ते फार टाईम कन्झ्युमिंग होऊन जातं. तर काही गोष्टी फ्रीलान्सिंग करा, पण काही गोष्टी ज्या बिझनेससाठी अगदी क्रिटिकल आहेत, ज्याच्यावर तुमचे पूर्ण कंट्रोल हवेत, त्या गोष्टी मात्र स्वतःकडे ठेवा. किंवा जर फ्रीलान्स करणारच असाल, एखाद्याला आउटसोर्स करणारच असाल, तर ते सतत त्याच्यावर पाळत ठेवा. म्हणजे तुमची नजर असू दे त्या गोष्टींवर. खरंय. फ्रीलान्सिंगमध्ये बऱ्याचदा इंटर्न घेण्यावरही अप्रोच असतो नवीन बिझनेसेसचा. तर तू कसं बघतेस इंटर्न संदर्भात? निरंजन, हे जे आहे ना, फ्रीलान्सिंग करताना इंटर्न्स घ्यावेत की नाही, म्हणजे फ्रेशर्स म्हणतोय आपण. बरोबर. तर पुन्हा ते असंच झालं, की स्किल सेट बघायला लागतील आपल्याला आणि तेवढं आपलं ज्ञान आहे का नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल गोष्ट मी शिकलेली नाहीये. फॉर एक्झाम्पल मला कॉम्प्युटर प्रोग्रामिंग येत नाही. पण मी फ्रेशर हायर करतीये. ते नाही मॅच होणार. म्हणजे मला आधी समजलं पाहिजे, की मला त्या व्यक्तीकडनं काय काय अपेक्षा काम आहे. करून घ्यायचं हे आधी आपल्याला माहिती पाहिजे, तर तू तसा माणूस घेऊ शकतेस. राईट. ह्याच्याऐवजी एक्सपिरियन्स्ड व्यक्ती घेतला ना, तर तो आपल्याला केस स्टडीज पण सांगणार आहे, की अरे मी तुमच्यासारख्याच आधी 5 जणांबरोबर काम केलंय. सो फ्रीलान्सर घेताना मी प्रेफर करेन, की फ्रेशरपेक्षा एक्सपिरियन्स्ड व्यक्ती असावा.
त्याच्या अंडर फ्रेशर चालतील, हम्म. म्हणजे त्यानेच ते निवडावेत, बरोबर. पण माझ्यापेक्षा ती गोष्ट त्याने केलेली बरी, असं माझा प्रेफरन्स असेल. आणि दुसरं असं की मला माझ्या बिझनेसवर लक्ष द्यायचंय, कोर ज्या काही माझ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या महत्वाच्या आहेत. त्यामुळे मी एवढ्यासाठीच फ्रीलान्सर घेतलाय की तो मी एकदा आउटसोर्स केलं किंवा एकदा त्याला त्याची जबाबदारी, काय कामं आहेत, काय त्याच्या जबाबदारी आहेत, हे जर समजावून सांगितल्या तर आता त्याचं तो करून मला आउटपुट देणार आहे. करेक्ट. आता मुद्दा असा येतो की व्यवसायातल्या ऑपरेशन्सचा व्याप वाढला, टीम वाढली की फ्लेक्झिबिलिटी आणि स्टॅबिलिटी यात नेमका बॅलन्स कसा साधायचा हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो. नक्कीच, म्हणजे व्यवसायाचा व्याप वाढतो ना, तेव्हा आपल्या बऱ्याच गोष्टींचं वाढत जातं सगळ्या गोष्टी. म्हणजे वर्तुळाचा जसा व्यास वाढतो तसं सगळ्या बाजूने ते वाढतं. आणि मग एकाच वेळी मला मार्केटिंग पण बघायचंय, मला कस्टमर रिलेशनशिप पण, ऑपरेशन्स पण आणि HR पण आणि प्रोडक्शन पण. मला एवढं सगळं जमत नाही. अशा वेळी मला फ्लेक्झिबिलिटी आणि स्टॅबिलिटीचा विचार करावा लागतो. तर फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय? तर मला काही काही गोष्टींचा ना मला सोडून द्यायचंय मला, की हां, ही तुझी जबाबदारी. याच्यासाठी मला चालणारे +5 -5 झालेले. पण काही काही गोष्टी मला चांगल्याच हव्यात आणि त्याच प्रतीच्या, त्याच क्वालिटीच्या, त्याच वेळेत हव्यात. तर तिथे मला ना ते ठरवावं लागतं, की कुठल्या गोष्टी मला बाहेर द्यायच्या आहेत, कुठल्या गोष्टी ज्या अशा आहेत, की ज्या मीच, म्हणजे माझी टीम, ज्यांना मी ट्रेनिंग दिलंय, माझे काही नियम आहेत ते त्यांना समजतात, त्यांना करता येतात, अशा लोकांना मी घेणार आहे. सो स्टॅबिलिटी आणि फ्लेक्झिबिलिटी जसं तुम्ही वाढता ना तसं बघायलाच लागतं. आता खूप कंपन्या आपण अशा बघतो की ज्या खूप फ्लेक्झिबल मॉडेलवर काम करतात. जसं बायजूस वगैरे जे होते, त्यांचे जे ट्युटर्स होते ते सगळे फ्लेक्झिबिलिटी मॉडेलवर होतं. म्हणजे ते हायर नव्हते करत. फार कमी टीम हायर केली जायची, कोर टीम त्यांची. सो तसं सुद्धा काही मॉडेल्स असतात. तर पुन्हा मी तेच म्हणेन की व्यवसायाचा प्रकार काय आहे? तुमच्या ग्राहकांच्या गरजा काय आहेत? या समजून घ्या. दुसरा पॅरामीटर आहे तो कॅश फ्लो. तुमच्याकडे आत्ता कॅश फ्लो किती आहे? जर तुमच्याकडे असं आहे की सारखा बदलणारा कॅश फ्लो आहे बिझनेसमध्ये, तर अशा वेळी तुम्ही ना फ्लेक्झिबिलिटी प्रेफर करा. जसं ओला करतं, की रोजचा त्यांचा बिझनेस किती होणार आहे हे माहीत नसतं. व्हेरिएबल आहे. सणासुदीला वेगळा, जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हा वेगळा किंवा वर्किंग डेजला वेगळा. तर अशा वेळी ते प्रत्येक कॅब ओनरला हायर नाही करत. तर ते फ्लेक्झिबिलिटी मॉडेल आहे. त्यांनी काम केलं तर त्यांना आउटपुट आणि ह्यांनाही त्याचं कमिशन. व्हेअरएज इन्फोसिस सारख्या कंपन्या ज्यांना कमिटमेंट मोठ्या असतात, कस्टमर रिलेशनशिप इम्पॉर्टंट आहे आणि जो ग्राहक आहे, जो त्यांचा कस्टमर आहे, त्याच्यासाठी कोण काम करतंय हे मॅटर करतं. अशा वेळी ते फुल टाईम एम्प्लॉई हायर करतात. सो तुमचं बिझनेस मॉडेल आणि कॅश फ्लो ह्याचा विचार करा. त्याच्यानंतर स्पर्धक कोण आहेत तुमचे? म्हणजे प्रतिस्पर्ध्यापेक्षा जर वेगळे प्रयोग करायचे आहेत तुम्हाला आणि ते प्रयोग तुम्ही करताय, तेव्हा तुम्ही फ्लेक्झिबिलिटी अडॉप्ट करा. म्हणजे टेम्पररी काही लोकांना घेणं किंवा फ्रीलान्सिंग, आउटसोर्सिंग अशा गोष्टी करू शकता. पण जेव्हा तुम्हाला स्थैर्य हवंय, तेव्हा किंवा तुम्हाला स्टेबिलिटी जास्त महत्वाची, की आता मला हे बिझनेस मॉडेल आणि छान करायचंय, ह्याच्यात एक्सपर्ट व्हायचंय, तेव्हा तुम्ही इन हाऊस टीम बघा. म्हणजे तेव्हा स्टेबिलिटीचा विचार करा. आणि काही वेळा हायब्रिड मॉडेल पण घेऊ शकतो आपण. जसं फ्लिपकार्ट करतं, की त्यांचे डिलिव्हरी जी आहे ती त्यांनी फ्रीलान्स केली आहे, म्हणजे आउटसोर्स केली आहे. पण त्यांचे ज्या स्ट्रॅटेजी टीम आहेत, जे कोर मेंबर्स आहेत त्याचे, ते त्यांचे इन हाऊस आहेत. सो फ्लेक्झिबिलिटी आणि स्टॅबिलिटीचा बॅलन्स मेंटेन करावा लागतो आणि एक्सपॅन्शन करताना ना हे ऑनगोईंग आहे. म्हणजे मी आज केलं, आता संपलं, आता 5 वर्ष बघायला नको, असं नसतं. उद्या वेगळा प्रश्न येणार आहे. राईट. त्यामुळे एखादी गोष्ट फ्लेक्झिबल आज ठरवली आहे, पण उद्या स्टेबिलिटीला मूव्ह व्हायचंय, तर ते करावं लागणार. त्यामुळे ह्याचं उत्तर अगदी 2+2 4 असं होणार नाहीये. ते रोज तुम्हाला बघायला लागणार आहे. अगदी खरं आहे अर्पिता. आता मला सांग की गोष्टी आउटसोर्स करायला बऱ्याचदा टाळाटाळ केली जाते, कारण क्वालिटी नेमकी कशी मिळेल हे माहिती नसतं. अशा वेळी निर्णयापर्यंत कसं यायचं? म्हणजे हा ना खूप क्रिटिकल क्वेश्चन आहे. मला माझ्या बिझनेसची क्वालिटी समजते, म्हणून मी बिझनेस करतेय. पण आउटसोर्स केल्यानंतर त्या व्यक्तीलाही तीच क्वालिटी देता येईल का? ही भीती ना खूप लोकांच्या मनात असते आणि ती असणं अगदी साहजिक आहे. म्हणजे ती कशी कमी करता येईल हे महत्वाचं. म्हणजे क्वालिटीचे जे काही गॅप आहे, मला अपेक्षित असलेली क्वालिटी आणि समोरचा देणारी
क्वालिटी ह्याच्यामध्ये जर काही गॅप असेल आणि तो असतो बरं का, तो कमी करायचा प्रयत्न करता आला पाहिजे. तर कसं करता येईल? तर सगळ्यात पहिले कम्युनिकेशन. म्हणजे कम्युनिकेशन हे की आहे. स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे की A, B, C, D ह्या गोष्टी व्हायलाच पाहिजेत आणि समोरच्यालाही त्याच पद्धतीने कळल्या पाहिजेत. म्हणजे अ, असं बायका करतात बरं का, की गुलाबी रंगाची साडी घेऊन ये. तो नवरा गुलबक्षी रंगाची घेऊन येतो आणि म्हणतो की गुलाबी आहे. मग ती म्हणते नाही बेबी पिंक आहे. सो बेसिकली माझा बेबी पिंक हा तुझा पण बेबी पिंकच असला पाहिजे. सो भाषा एक असू दे तुमची. त्याच्यानंतर हे सगळं ना एका ॲग्रीमेंटमध्ये लिहा आणि त्या ॲग्रीमेंटमध्ये तुमच्या अपेक्षा, काय गुणवत्ता हवी आहे, वितरणाचं काय पॅरामीटर्स असणार आहेत, त्याचं वेळापत्रक ह्याचं स्पष्ट मांडणी असली पाहिजे. शिवाय एक महत्त्वाचा क्लॉज असा, की या गोष्टींचं पालन झालं नाही, तर दंड काय आकारला जाणार आहे. सो राईट. सो दंड जर आला ना त्या गोष्टींमध्ये, की गोष्टी पाळल्या जातात. म्हणजे दंडामुळे पाळल्या जात नाहीत, पण दंड बसणार नाही आपल्याला याची काळजी घेतात लोकं. त्यामुळे समोरच्याने जर आपलं वेळ किंवा जे काही कमिटमेंट्स दिल्यात त्या पाळल्या नाहीत, इव्हन क्वालिटीच्या, तर त्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दंड होणार आहे. म्हणजे पैशाच्या स्वरूपात होणार आहे किंवा अपकमिंग कॉन्ट्रॅक्ट्स त्याला मिळणार नाहीयेत. सो तो त्याला पण त्याची पण इच्छा ही असते, की माझं गुडविल, माझ्या कमिटमेंट्स मला पूर्ण करायच्यात. सो ॲग्रीमेंट हे की आहे तुमच्या क्वालिटी मेंटेन करण्यासाठी. त्याच्यानंतर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परफॉर्मन्स स्टँडर्ड्स तुम्ही मेजर करता आले पाहिजेत तुम्हाला, की एक्झॅक्टली काय हवंय तुझ्याकडनं मला आणि ती क्वालिटी कशी मोजणार आहे आपण. सो त्याच्या मशिनरीज, त्याच्या सेटअप किंवा मोजणीचं त्याचं जे काही पॅरामीटर्स आहेत त्या स्पष्ट एकमेकांना माहीत असलं पाहिजे आणि ते कधी मोजणार आहे म्हणजे त्याचा काळ पण माहीत असला पाहिजे. या उपर मी हे सांगेन, की तुम्ही जो कोण निवडताय जोडीदार, भागीदार, तो नक्की तुम्हाला योग्य वाटतोय ना? म्हणजे त्याचा अनुभव, त्याचे स्किल सेट, त्याचा स्टाफ हे सगळं क्रॉस चेक करा. तिथे जाऊन या, बघून या, की कसं काम होतं. त्याचे प्रिव्हियस कस्टमरबरोबर इंटरॅक्शन करा. हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ऑडिट करा, नियमित तपासणी करा आणि एक फीडबॅक सिस्टम डेव्हलप करा, की तो जे काम करतोय, जे काही तो सबमिशन्स देतोय, त्याला तुम्ही फीडबॅक द्याल. हां, मेल पाठव, मी नंतर बघतो, असं नको. एक दिवस ठरवा, त्या दिवशी ते व्हेरिफाय करा. सो क्वालिटी मेंटेन होईल तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील आणि तुम्हाला ना एक प्रकारचं सिक्युरिटी, सेफ्टी निर्माण होईल. एकमेकांबरोबर रिलेशन चांगले होतील. सो हे गोष्टी केल्याने ह्या क्वालिटीचे पॅरामीटर्स मॅच करता येतात. परफेक्ट. शेवटचा एक प्रश्न विचारतो, की उत्तम यंत्रणा कार्यान्वित करण्यावर म्हणजेच चांगल्या प्रोसेसेस सेट करण्यावर आधी फोकस हवा का बिझनेस स्केल कसा होईल याकडे पहिल्यांदा लक्ष हे द्यायला हवं? कारण दोन्ही गोष्टी कुठेतरी इंटरलिंक्ड पण आहेत, की बिझनेस स्केलेबल झाला तर तुम्हाला फंड्स मिळतील किंवा रिसोर्सेस तुम्हाला वाढवता येतील आणि सिस्टीम सेट करता येतील आणि ॲट द सेम टाइम जर सिस्टीम सेट असतील तर बिझनेस स्केलेबल व्हायला मदत होईल. सो निरंजन, हा प्रश्न ना असा आहे, की मुर्गी पहिले आई या अंडा? खरंय. सो हे ना दोन्ही करायचं आहे आपल्याला. म्हणजे बिझनेस सुरू केला आपण, त्याच्यानंतर हा प्रयत्न करायचा आहे, की तो स्केल करायचा आहे. पण स्केल करताना त्याच्यामध्ये परफेक्शन पण आणायचं आहे. म्हणजे हे कुठल्यातरी इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन मी ट्रेनिंग घेतलं आणि उद्यापासून मी कन्सल्टन्सी सुरू केली असं होत नाही. मी जेव्हा 10 लोकांना हँडल करते, तेव्हा मला लक्षात येतं, की आता 11व्याला कसं हँडल करायचंय. सो हे परफेक्शन आहे ना, तुम्हाला बिझनेस करतानाच समजणार आहे कसं करायचं आणि मार्केटचे ट्रेंड्स तुम्हाला समजत जातात. स्पर्धक काय करतोय ते समजत जातं. त्यामुळे नुसतं मी परफेक्शनकडे आधी लक्ष देतो, मी सेटअप भारी करतो, माझं काम बेस्ट असणार आहे. पण कस्टमर नसेल तर तुम्हाला ते काम डिलिव्हर करून त्याचा फीडबॅक तरी कसा मिळणार? आणि तुम्हाला मोटिवेशन पण कसं मिळणार? सो हे दोन्ही ना एकत्र होईल आणि सतत होईल. म्हणजे आता परफेक्शन झालं, आता मी कस्टमर मिळवतो असं कधीच येत नाही. परफेक्शन ही एक जर्नी आहे आणि स्केलेबिलिटी हा त्याचा एक भाग आहे. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एका वेळी करायला लागणार आहे. तुमच्या ऑपरेशनल कार्यक्षमता म्हणजे तुमच्या ऑपरेशनलच्या ज्या काही पॅरामीटर्स आहेत, ते दिवसेंदिवस चांगले कसे होतील, त्यासाठी ट्रेनिंग्ज घ्या, चांगला स्टाफ हायर करा, आउटसोर्स करा आणि जर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना वेगवेगळ्या संधी तुम्हाला येतात, तर त्या संधी गमावू नका. तर त्या संधींचा उपयोग करा आणि स्केल करा.
असं होऊ शकतं की इंडियन मार्केटमध्ये मी आता मॅच्युअर झाले, पण US मार्केट किंवा UK मार्केट मला करण्यासाठी मग मी तिथे जाते, सेटअप करते आणि बघते, असं नाही होत. तर तुम्ही दोन्ही गोष्टी एकदम करायला सुरुवात करता, की ओके तिकडे काय आहे बघूया. मग एक कस्टमर हँडल करते. सो ह्या गोष्टी ना हँड इन हँड म्हणतो. परफेक्शन अँड स्केलेबिलिटी गोज हँड इन हँड. सो तुम्ही एकाच गोष्टीवर फोकस करून थांबू नका. दोन्ही गोष्टींचा विचार करा. तुम्हाला जेव्हा जेव्हा मदत लागणार आहे, तेव्हा फ्रीलान्सर, एक्सपर्ट्स त्यांची मदत घ्या आणि स्केल करा बिझनेस. स्केलच महत्वाचं आहे. पण ऑपरेशनल एफिशियन्सी पण तितकीच महत्वाची आहे. अर्पिता, खूप सारे इनपुट्स तू इन्साइट्स या एपिसोडमध्ये दिलेले आहेत आणि एका वाक्यात सांगायचं तर या एपिसोडचा सार असा आहे की बिझनेस करणं म्हणजे तारेवरची कसरत आहे आणि बिझनेसमध्ये पडतानाच या सगळ्या गोष्टींसाठी सज्ज व्हा, मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्याही. तरच तुम्ही खूप मोठी टीम बिल्ड करू शकाल, स्केलेबल करू शकाल बिझनेस आणि ॲट द सेम टाइम ऑपरेशनल एफिशियन्सी पण त्या बिझनेसची राखू शकाल किंवा वाढवू शकाल. निरंजन, तुझ्याच गोष्टीला मी पुढे नेते. रतन टाटांचं वाक्य मला फार आवडतं. ते जस्ट कोट करते. क्वालिटी इज द फाउंडेशन ऑफ सक्सेसफुल बिझनेस. पार्टनर्स मस्ट होल्ड सेम स्टँडर्ड्स ॲज वी डू. म्हणजे क्वालिटी तर सक्सेसफुल होण्यासाठी फार महत्वाची. त्यामुळे जो कोणी पार्टनर, जो कोणी फ्रीलान्सर तुम्ही निवडताय, त्याची पण स्टँडर्ड्स चेक करा, त्याचे पण पॅरामीटर्स चेक करा आणि मगच पुढे जावा. परफेक्ट. येस, भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला. आणि माझी सगळ्या श्रोत्यांनाही अपील आहे की तुमच्या ओळखीत किंवा तुमच्या बिझनेस कम्युनिटीमध्येही हा एपिसोड खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे याची लिंक नक्की शेअर करा. आमचा चॅनल जर अजून तुम्ही लाईक सबस्क्राईब केला नसेल तर तोही नक्की करा. आणि यूट्यूबवर जर तुम्ही हा एपिसोड ऐकत असाल तर बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा, म्हणजे तुम्हाला या पुढच्या सगळ्या एपिसोडचे नोटिफिकेशन्स हे येत राहतील. बिझनेसची बाराखडीचा नवीन एपिसोड दर बुधवारी रात्री 8 वाजता रिलीज होत असतो. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. ऐकत रहा बिझनेसची बाराखडी पॉडकास्ट. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guests, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.